65 इमारती संदर्भात डोंबिवलीमध्ये पुन्हा नोटीस यायला सुरू झाली. त्यामुळे दीपेश म्हात्रे असतील, डोंबिवली आणि बघा 65 इमारतींचा विषय जो आहे तो शासनाकडे आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने जे आहे हे त्या 65 इमारतींच्या नागरिकांच्या बरोबर आहे. त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. कळव्यामध्ये देखील काही अनधिकृत इमारती आहेत, त्यांना देखील नोटीस यायला सुरू झाली. त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई वगैरे केली जाईल? आता मला डिटेल माहिती नाही की बाबा कळव्यामध्ये कुठल्या इमारतींना दिलं. जसं 65 इमारतींचा आम्हाला विषय माहिती आहे तर कळव्यामध्ये मी इन्फॉर्मेशन घेतो आणि त्याच्यावरती जास्त काय मी बोलू शकतो. अनधिकृत बांधकामासंदर्भात या बेकायदा बांधकामासंदर्भात महापालिकेने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. मात्र उशिरा जाग येते. त्यानंतर महापालिकेला आता आयुक्तांना देखील सांगितलेलं आहे की याच्या पुढे जे आहे हे अनधिकृत बांधकामं जी आहे ती झाली नाही पाहिजे. अनधिकृत बांधकामं झाल्यामुळे त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूसच भरडला जातो. त्याला माहिती नसतं अधिकृत आहे अनधिकृत आहे. मला वाटतं हे मुळात झालेच नाही पाहिजे आणि जर होत असतील तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती महापालिकेकडून झालीच पाहिजे.